दक्षिण भारतातल्या केरळात काँग्रेस प्रणित UDFनं तब्बल 140 पैकी 102 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला। पण या मोठ्या विजयानंतर सर्वात मोठा प्रश्न होता की केरळचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार। आणि 10 दिवसांच्या चर्चेनंतर अखेर VD सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। विशेष म्हणजे राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले KC वेणुगोपाल हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं मानलं जात होतं। अनेक आमदारांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्याची सुद्धा चर्चा होती। तरी सुद्धा शेवटच्या क्षणी बाजी मारली ती या VD सतीशन यांनी। मग प्रश्न असा येतो की राहुल गांधींचे सर्वात विश्वासू नेते मुख्यमंत्री का बनू शकले नाहीत? काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? तर काँग्रेस नेतृत्व बहुतेक वेळा मुख्यमंत्री निवडताना केवळ वैयक्तिक जवळीक पाहते, त्याऐवजी राज्यातली स्वीकारार्हता, संघटनेवरील पकड, जनाधार, स्वच्छ प्रतिमा आणि निवडणुकीतील योगदान या निकषांना ते प्राधान्य देतं। आणि या सर्वच बाबतीत VD सतीशन हे पुढे ठरले। 2021 मध्ये विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केरळ काँग्रेसला पुन्हा उभारी दिली, गटबाजी कमी केली, कार्यकर्त्यांना सक्रिय केलं आणि डाव्या सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली। सतीशन हे काँग्रेस संघटनेत तयार झालेले नेते आहेत। पेशाने ते वकील आहेत। केरळ हायकोर्टात ते वकिली करत होते। मात्र त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी काँग्रेसपासून झाली होती। त्यांनी महाविद्यालयीन काळात काँग्रेसचे विद्यार्थी नेते म्हणून काम केले आणि त्यानंतर ते केरळ स्टुडंट युनियन आणि यूथ काँग्रेसमध्ये सुद्धा सक्रिय होते। विशेष म्हणजे त्यांना तब्बल 25 वर्षांचा राजकीय अनुभव आहे। 2001 पासून ते विधानसभेवर विजयी होत आले। विरोधी पक्षनेते झाल्यावर सुद्धा त्यांनी फक्त कार्यकर्त्यांचं मनोबलच वाढवलं नाही, तर कार्यकर्त्यांना पुन्हा लोकांमध्ये काम करण्यासाठी प्रेरित केलं आणि त्या बाबतीत त्यांनी सक्रिय केलं। अभ्यासू विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केवळ सरकारी धोरणांवर टीका केली नाही, तर आकडेवारी आणि संदर्भ देत सरकारची कोंडी केली। सतीशन हे काँग्रेसच्या सिस्टीममध्ये तयार झालेले नेते आणि हीच त्यांच्यासाठी फायद्याची बाब ठरली। भ्रष्टाचार, प्रशासनातल्या त्रुटी आणि जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने सरकारला घेरलं। त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि 25 वर्षांचा राजकीय अनुभवही त्यांच्याच बाजूने गेला। दुसरीकडे KC वेणुगोपाल यांची भूमिका ही काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाची मानली जाते। म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्वाला संघटना मजबूत करण्यासाठी त्यांची दिल्लीमध्येच गरज आहे। म्हणूनच काँग्रेसने पुन्हा एकदा असा संदेश दिला असेल की राहुल गांधींचे जवळचं असणं हेच म्हणजे मुख्यमंत्री पदाची हमी नसते। काँग्रेसमध्ये शेवटचा निर्णय घेताना पक्षाची राजकीय गरज, संघटनात्मक समीकरणं आणि राज्यातलं वास्तव यांना जास्त महत्त्व दिलं जातं। आणि हाच प्रकार काँग्रेसमध्ये यंदा पहिल्यांदाच घडलेला नाही आहे। तर या आधीची उदाहरणं द्यायची झाली तर तीही सांगते। सगळ्यात आधी म्हणजे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया हे राहुल गांधींच्या सर्वात जवळच्या नेत्यांपैकी एक होते। पण मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, मग त्यांनी काय केलं? पक्ष सोडला। राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनाही राहुल गांधींचा पाठिंबा होता, पण मुख्यमंत्रीपद हे अशोक गहलोत यांच्याकडे राहिलं। छत्तीसगडमध्ये TS सिंहदेव यांचं नाव चर्चेत होतं, पण मुख्यमंत्री बनले भूपेश बघेल। कर्नाटकात DK शिवकुमार हे राहुल गांधींचे निकटवर्तीय विश्वासू मानले जातात, पण मुख्यमंत्री पदाची माळ सिद्धरामय्यांच्या गळ्यात पडली। आणि आता केरळमध्ये KC वेणुगोपाल यांच्याबाबतही तसाच निर्णय झाला। त्यामुळे तुमच्या मते काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांना वारंवार मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं जातंय का, की पक्षहितासाठी घेतलेला हा निर्णय योग्य असतो? तुमचं मत कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणांच्या व्हिडिओसाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।